माझा भाऊ व बहीण हे दोघेही कायमचे अमेरिकेत राहत असून त्यांनी तेथील नागरिकत्व पत्करलं आहे. त्यामुळे त्यांना या गॅसमध्ये काहीही रस नाही असं मी त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो खऱ्या अर्थानं ऑफिसर होता. नियम म्हणजे नियम, व्यवहार ज्ञानाचा तिथे संबंध नव्हता. मग तुम्ही असं करा, अमेरिकेहून त्या दोघांकडून त्या अर्थाचं नोटरीचं सर्टिफिकेट मागून घ्या, तो म्हणाला. ते ऐकून मला धक्काच बसला. ही अशी काही भानगड उपस्थित होईल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या वडिलांनी तसं मृत्यूपत्रात लिहून ठेवल्यामुळे ही गोष्ट सरळपणे होईल अशी माझी अपेक्षा होती. मी तसं म्हणताच तो अधिकारी अधिकच अडेलतट्टूप्रमाणे वागू लागला. मॅडम, कायद्याहून मोठं कुणीच नसतं. ते अमेरिकेचे नागरिक असले म्हणून काय झालं? त्यांना नियमाचं पालन तर करावंच लागेल. उगाच नंतर या गोष्टींसाठी काही लफडं व्हायला नको. या इतक्या क्षुल्लक गोष्टीकरता अमेरिकेत नोटरीचं प्रमाणपत्र मिळवणं किती कठीण आहे. या असल्या कामासाठी अर्धा दिवस रजा घ्यावी लागेल. पण तो मॅनेजर माझं काही ऐकून घ्यायलाच मुळी तयारच नव्हता. मी निराश होऊन त्या गॅस एजन्सीच्या ऑफिसातून परतले. 1 महिन्यानंतर मी गॅसचा सिलेंडर नोंदवण्यासाठी परत तिथं गेले. पण त्या मॅनेजरनं परत नियमावर बोट ठेवलं. तुमचे वडील हयात नाहीत, तुम्हाला त्यांच्या नावावर सिलेंडर घेता येणार नाही. मी जर माझ्या वडिलांच्या मृत्यूविषयी त्याला काही कळवलंच नसतं तर सगळं सोपं झालं असतं, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. एखादी गोष्ट कायदेशीरपणे आपण करायला जावं तर असाच अनुभव येतो की येथील यंत्रणेमध्ये कायदेशीरपणे वागणं शक्यच नाही. आमच्या घरासमोरचा रस्ता झाडणारी एक झाडूवाली गेली अनेक वर्ष माझ्या परिचयाची आहे. एक दिवस ती रडत असलेली मला दिसली. मला वाईट वाटलं. तिचा नवरा रोज दारू पिऊन तिला मारायचा असं तिच्याशी बोलल्यावर समजलं. मला ते ऐकल्यावर राहावे ना. मी तिच्या नवऱ्याला भेटले आणि समजावून सांगू लागले. कदाचित माझ्या आजीचा थोडा प्रभाव माझ्यावर असावा. आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सुद्धा तिला रडताना पाहिलं होतंच. पण तिच्या नवऱ्याशी बोलायला कोणी गेलं नव्हतं. मी तिच्या नवऱ्याशी बोलायला गेल्यावर तो फनकारून म्हणाला, मॅडम, हा आमचा खाजगी मामला आहे. यात दखल घ्यायचं काही काम नाही तुम्हाला. हा नवरा बायकोचा मामला आहे. मी जर माझ्या बायकोला त्रास देत असेल तर ती वकिलाकडे जायला मोकळी आहे. तिला तुमची गरज नाही. यावर काय बोलावं ते मला कळेना. त्यानं कायद्याची भाषा काढली तेव्हा कायद्याचा नक्की अर्थ काय तेच मला कळेना. कायदे कशासाठी बनलेले असतात? एका मजबूत समाजाची घडण व्हावी, सर्वसामान्य लोकांना संरक्षण मिळावं म्हणून. पण या कायद्याचं पालन करणंच कठीण होऊन बसतं. तेव्हा ते बनवण्यामागचा उद्देशच कोलमडून पडतो. अतिउत्साही अधिकारी कायद्यांचा जेव्हा अत्यंत संकुचित दृष्टीनं अर्थ लावतात तेव्हाही त्यांचा उद्देश हरपतो. याबद्दल जनसामान्यांनी काय करायचं? दैनंदिन जीवनात आपल्याला कितीतरी छोट्या छोट्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. गॅसची कनेक्शन्स नाही तर दारुडे नवरे, या दैनंदिन समस्या कशा सोडवायच्या याविषयी एखादा विद्वान वकील काही सूचना करू शकेल का?